नमस्कार, मी पुंडलिक आहे. पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. पण दर्शन रांगेची पूर्णपणे माहिती देते. पण आपण सुरुवात होते इथून सुरुवात होणार आहे. अजून आपण तिथं आता 4 व्हीलर पार्किंग होईल. तिथून आता जी खरी यात्रा आहे तिथून चालू होते. तिथून आले की या साईडला थोडीशी दुकानं आहेत, म्हणजे ही इथल्या ग्रामस्थांची दुकानं आहेत, बाहेरून दुकानं आहेत. आणि हा आता आहे मी दुर्गमानरोड, म्हणजे दुर्गमानरोड म्हणजे इथून एक किलोमीटर दुर्गमानरोड आहे. तर आता मी काय तर राधानगरी तालुक्यातील सगळ्यात मोठी यात्रा आई विठलाई देवीची दुर्गमानरोड या ठिकाणी भरते. ती यात्रा आज तुम्हाला म्हणजे त्याची पूर्वतयारी आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो. तर ही यात्रा असते गुढीपाडव्याच्या आधी 2 दिवस, म्हणजे आता आज आहे शनिवार, गुढीपाडवा आहे गुरुवारी, तर ही यात्रा सोमवारी आहे. त्यामुळे आज आपण शनिवार आहे, त्यामुळे आजची म्हणजे सोमवारची तयारी आज तुम्हाला दाखवतो. कशी तयारी, काय ग्रामस्थांनी तिथल्या लोकांनी कशी तयारी केली आहे ती तयारी तुम्हाला दाखवीन. आणि तिथूनच माझं घर 2 किलोमीटर अंतर, मग तिथून मी घरी जाय. तर हा ब्लॉग कंटिन्यू बघा, लाईक करा, नवीन कोण असेल सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल कमेंट करायला विसरू नका. चला मग आपण जाऊया मंदिराच्या तिथे. आता आम्ही मंदिराच्या बाहेर आहे. मंदिर इथून पुढे गेले की लेफ्ट हाताला मंदिर आहे. तर आता आपण तिट्यावर आहे. मग हा रस्ता येतो कोल्हापूर वरून येणाऱ्या लोकांसाठी, कोल्हापूर कर्नाटक लोक येतात त्यांच्यासाठी हा रस्ता इकडून येतो. हा इकडे एक राई कंदलगाव अशी काहीतरी गाव आहेत तिकडून येतो, आणि हा मंदिराकडे जातो. मंदिरावरून पुढे गावं गेलं की आपण गगनबावडा या साईडला जाऊ शकतो. तर आता आपण आहे तिट्यावर, ज्या ठिकाणी आपलं पहिला पॉईंट आहे. पहिला पॉईंट काय तर तिथे या साईडला 2 व्हीलरचं पार्किंग असतं. ठेवा, या साईडला 2 व्हीलर पार्किंग आहे आणि 4 व्हीलर या साईडला दोन्ही पण पार्किंग आहे. थोडं या साईडला असतं, या रोडला असतं, आणि आतमध्ये थोडं असतं. असं या साईडला 2 व्हीलर पार्किंग आहे. आता आपण इथून पुढे जाऊया. त्या तिथून जे आपण इथं दाखवलं 2 व्हीलर पार्किंग, तिथून पुढे आले की या साईडला थोडं, या साईडला राईट साईडला इथं बसचं पार्किंग असतं. या बाजूला लक्षात ठेवा, इकडून आले म्हणजे आपण तारळे करून आलो, राधानगरी तारळे मार्गे वरती आलो दुर्गमानरोड घ्यायला. पहिल्यांदा बस 2 व्हीलर पार्किंग, 4 व्हीलर पार्किंग, नंतर मग तिथूनच दुकानं चालू होत्या. तिथून पुढे आलं की इथं बसचं पार्किंग असतं. हे जादा बसेस राधानगरी डेपो म्हणा कोल्हापूरवरून सोडलेल्या इथे लावल्या जातात. आणि इथून भाविकांना सोडून ते मग भाविक आहेत ते आतमध्ये जातात. आतमध्ये कुठे जाते ते तुम्हाला आपण तिथं आता 4 व्हीलर पार्किंग होईल. तिथून आता जी खरी यात्रा आहे तिथून चालू होते. तिथून आले की या साईडला थोडीशी दुकानं आहेत, म्हणजे ही इथल्या ग्रामस्थांची दुकानं आहेत, बाहेरून दुकानं आहेत. आणि हा रोड गेला आहे तो गगनबावड्याकडे. इथून आला की लेफ्ट मारले की डायरेक्ट गेलं याला आपण कुठं मंदिराकडे. आता लेफ्ट मारून आतमध्ये आला की प्रॉपर सगळी दुकानं इथून चालू होतात. बघा, प्रॉपर इथून यात्रा चालू झाली. प्रॉपर येतो या बाजूला लेफ्ट हाताला इकडे पाळणे वगैरे असतात, इकडे काही दुकानं आहेत, परत इकडे काही दुकानं आहेत. पूर्ण हे जो रस्ता आहे तो पूर्ण चारी बाजू म्हणजे दोन्ही साईडला दुकानं बघायला मिळणार. या आता दुकानं लावायला आहेत, शक्यतो उद्या लावतील, म्हणजे सोमवारी यात्रा आहे तर रविवारी लावतील. हे बघा, 100 मीटर आतमध्येच रोड आहे हा, आणि तिथे 100 मीटरवर आपलं मंदिर आहे, विठलाई देवीचं मंदिर. तेव्हा इथं आपलं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. आता आपण इकडून आलो, कुठून आपल्या तारळ्या मार्गे इकडून येणारे म्हणजे कोल्हापूर येणारे त्या मार्गे आलो. या साईडला पूर्ण म्हणजे यात्रे दिवशी पूर्ण दुकानं असतात. आपण यात्रे दिवशी पण व्हिडिओ बनवणार. आणि हे मंदिर आहे आपलं विठलाई देवीचं. तर विठलाई देवीच्या मंदिरात तिथे जाऊया आपण आतमध्ये. मामाने ओळखी जाते आपलेच, म्हणजे आमच्या इथले शेजारी असं. मामा काय बाबा, हे मंदिर आहे. मंदिराच्या बाजून आपण रांगेची व्यवस्था केलेली आहे, म्हणजे ही आता जी रांग येणारी चालू होती इथून. आता आपण मंदिरामध्ये आलो. हे मंदिर आहे ह्या साईडला. तर ह्या साईडला इथं तयारी चालू आहे, पूर्ण तयारी चालते इथं. आतमध्ये मंदिर आहे. काका काय बोलत इथं रांगची व्यवस्था कशी आहे?
सुरुवात कुठं? तिथून आत येणार हां मंदिरच्या मागून ते हत्तीच्या वरून असते देवळीच्या देवाच्या मंदिरावर खाली तिकडून येणार आणि पूर्ण असं आत येणार आणि मग आत एंट्री येणार. आता आणि एक्झिट कुठं? आत आहे आत आणि 3 पाळ्या येतात. पाळ्या आहेत का? तिचा कोण माहिती सांगेल का? आता हे मंदिर आहे, मंदिराच्या बाजूने आपण इथून दर्शन रांग चालू होते. ते दर्शन रांगची माहिती देण्यासाठी इथले ग्रामस्थ म्हणजे काका आहेत. तुमचं नाव कसं? माझं नाव बळवंत वसंत गुरु. आणि तुमचं? धनाजी काका आणि बळवंत काका हे असले 2 काका आहेत. ते आपण दर्शन रांगेची पूर्णपणे माहिती देतात. त्याला आपण सुरुवात होते. इथून सुरुवात होणार आहे. अजून ही तयारी आहे, अजून फुल तयारी आपण रविवारी करणार. चला दर्शन रांगेसाठी बघा आपले ह्या साईडला आपलं हे लावलं 3 पाळ्या आहेत. इथून 3 पाळ्या पाईपची सिस्टीम केली आहे. आपण जशी आपल्या याला असते कुणकेश्वरच्या यात्रेला म्हणा आपल्या अंगणवाडीच्या यात्रेला असते त्याच टाईपने सिस्टीम केली आहे. मंदिराच्या शेजारी लागूनच आहे. इथून मंदिराच्या बाजूला हत्तीच्या सोंडासारखा एक छोटीसा दरवाजा गेला. तिथून आतमध्ये गेला ही रांग वरती जाते मंदिराच्या वरती. हे बघा पूर्ण हे बघा मंदिराचं या पायऱ्या आहेत तिथूनच वर येते. म्हणजे आपण इकडून आलो की डायरेक्ट पायथ्यावरून येते. अजून तयारी करायची आपण परत आणि सोमवारी येऊया. कळसाच्या बाजूने हे बघा सुंदर असा कळस आहे. कळसाच्या बाजूने परत अशी गोल फिरते की अशी डायरेक्ट येते? परत इथून खाली उतरते. इथून जेव्हा तिकडून आले सुरुवात तिकडून येते. तिकडून आले की असं फिरून परत आणि खाली जाते म्हणजे मंदिरामध्ये जाते. सुहासजी ओ सुहासजी हॅलो. परत आणि इकडे हत्ती सारखं म्हणजे सोंड आकाच्या दरवाजे आहेत तुम्हाला दाखवतो. परत हिरा इथून बाहेर येऊन परत आणि इकडे आली परत अशी फिरून आतमध्ये म्हणजे मंदिरामध्ये निघाली. मेन प्रवेश म्हणजे मंदिरात. चला या इकडून या तयारी चालू आहे. 1 दिवस असला तरी एका दिवसात आपली तयारी कंप्लीट होणार आहे. आलो आलो. इथून आतमध्ये प्रवेश आहे. म्हणजे आपण जे दरवेळेस दर्शनामध्ये डायरेक्ट गाभाऱ्यात जातो तिथून प्रवेश आहे. हा बघा आतून 3 आहेत का? 1 2 3. पूर्वतयारी जास्त कामं चालू आहेत. थोडी या रांगेला आपण जो हे करूया आपण आता जर पूर्वतयारी आहे. या 2 फिरल्या पायऱ्या आपण झाल्या. इथून आतमध्ये म्हणजे इकडून गेलाय. इकडून म्हणजे आत कुठून जायचं काका? इकडून आहे का? आपल्या मंदिराच्या लेफ्ट गोल फिरून आपल्या राईट साईडला परत जायचं आहे. राईट साईडवरून सुरुवात राईट साईडवरून ना शेवट पण राईट साईड आहे. पण देवाच्या मंदिराच्या गोल फिरून इथून अशी होती दर्शनसाठी. इथून अशी इथून जाते. हां इथून अशी इथूनच बाहेर पडते. इथं दर्शनसाठी येतं. इथं मेन येतं इथं खुलं असते. इथून अशी बाहेर आउट. इथून आउट का? हे
हे आपलं ह्याचं मंदिर आहे विठ्ठल दिवस म्हणजे आपली जी यात्रा आहे तिचं मंदिर आहे. आणि इथून रांग शेवट चालू होते ते इथून बाहेर होऊन इथून आउट होते. ओके थँक्यू धन्यवाद. थोडी इथं मंडपचं काम चालू आहे त्यामध्ये आपली गैरसोय होऊ शकते त्यामुळे आपण जरा त्रास होतो तरी पण आम्हाला सहकार्य करा. या भाविकांना म्हणा या ग्रामस्थांना आपण सहकार्य करूया. थोडंसं काम चालू आहे म्हणजे आपलं सजावटीचं काम मंडपचं काम हे पूर्ण व्हायचं आहे. ते आपण पुढच्या वर्षी पण पुढच्या वर्षीपर्यंत कंप्लीट होईल ना पुढच्या वर्षीपर्यंत कंप्लीट होईल. आणि ह्याच्यापेक्षा जे दिसतं ह्याच्यापेक्षा आपण पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा उत्तम होईल. तर आपण ही आता परत आपण यात्रे दिवशी जो कार्यक्रम आहे म्हणजे सोमवार आहे त्या दिवशी परत येऊया आपण. आपण हे दर्शन घेऊन इथून बाहेर आलं तर समजा कोणी चुकलं कोणाचं काय वस्तू वगैरे हरवली तर ह्या बाजूला इथं पोलीस कक्ष असतो ह्या साईडला म्हणजे पोलीस वगैरे यांचा कक्ष असतो. इथं तुम्ही संपर्क करून आपली जी काय तक्रार आहे तिथं आपण इथं हे काय आपली तक्रार करू नको तर तक्रार करू शकता. तर हा कक्ष आता अवेलेबल नाही तो तुम्हाला सोमवारी लागेल. म्हणजे आपली यात्रा आहे त्या दिवशी इथे पोलीस बंदोबस्त असणं पूर्ण पोलीस बंदोबस्त असतं. 100 तरी पोलीस असतील या यात्रेला. आणि याच्या बाजूला पण या साईडला पण गोल फिरून अशी दर्शन घेऊन आपण गोल फिरून पूर्ण या बाजूला हे असते काय दुकानं असतात. इकडे ही कायमची दुकान आहे. इकडून इकडून आपल्या गावाला या काकाचे दुकान लावणार आहे तिची तयारी तर. तर आता मी घरी निघालो आहे. पूर्वतयारी आपली काय काय होती ती तुम्हाला दाखवतो. पोलीस कक्ष तिथं आहे बाजूला बाथरूमची सोय पण ओके आहे. दर्शन रांगेची सोय तर यंदा उत्तम प्रकारे केली आहे. दुकानं पण भरपूर आहेत आपल्या यात्रेमध्ये. तर यात्रा पूर्णपणे बघायला तुम्ही या यात्रेला जे भाविक येतात ती कर्नाटक कोल्हापूर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लांबून लोक येतात या यात्रेला. आणि ही देवी आहे म्हणजे विठ्ठलाई देवी आहे ती नवसाला पावणारी देवी आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन कोण असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आपण भेटू पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये.